नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये आपल्याला काही प्राणी दिलेले असतात, त्यांच्या पायांची संख्या व डोक्याची संख्या आपल्याला दिलेली असते, तर आपल्याला ते प्राणी एकूण तिथे किती आहेत हे सांगायचे असते। या प्रकारचे उदाहरण आलेले असताना आपण ते कसे सॉल्व्ह करायचे ते आज बघूया। बघा, एका गोठ्यामध्ये काही गायी व काही कोंबड्या उभ्या आहेत, त्यांच्या डोक्यांची संख्या 39 व पायांची संख्या 112 आहे, तर त्या गोठ्यात अनुक्रमे किती गायी व किती कोंबड्या आहेत। बघा, या प्रकारचे जर उदाहरण आलेले असताना आपण सुरुवातीला काय करायचं, जी काही पायांची संख्या आपल्याला दिलेली आहे ती जशाला तशी लिहून घ्यायची व तिला 2 न भागायचं। आता या 112 ला 2 न भाग दिल्याच्या नंतर आपल्याजवळ किती येते, 56। तर हे जे काही 56 आलेलं आहे, या 56 मधून आपण ही डोक्यांची संख्या वजा करून घ्यायची। 56 मधून एकूण डोक्यांची संख्या आहे आपल्याकडे 40। या 56 मधून 40 गेले, आपल्याजवळ शिल्लक राहिले 16। बरे, 16 जे उत्तर येते हे नेहमी येणारं उत्तर कशात असतं, जे 4 पायाचे प्राणी असतात त्यांचं हे उत्तर असतंय। बघा, मग याच्यामध्ये आपल्याला किती प्राणी भेटले, 4 पायाचे प्राणी कोणते आहेत, गाय किती आहेत, 16। म्हणजे गायींची संख्या किती आहे आपल्याजवळ, 16। तर या 40 मधून हे जे डोक्यांची संख्या 40 आहे, याच्यातून जर आपण 16 वजा केले तर आपल्याजवळ किती येते, 24। याचाच अर्थ गायी 16 आणि कोंबड्या किती असतील आपल्याकडे, 24। मग आपला येणारा ऑप्शन कोणता करेक्ट असेल, तर ऑप्शन नंबर 2 आपला अगदी योग्य असेल। ओके।